मटनमध्ये टाकायला आहे ना फोडणीला कांदा, कढीपत्ता, टोमॅटो आणि हे फोडणीला टाकायचं मटणामध्ये आणि हा कच्चा मसाला वाटायचा. काय वाटायचं? कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं आणि आता 2 लवंगा, 1 दालचिनी आणि मिरी हे पण घेते, तुम्हाला मी दाखवते. बघा मटण मस्त धुवून घेतलं आहे. आता मी याला हळद मीठ वगैरे काय नाही लावणार, सगळं फोडणीमध्ये असं टाकणार आणि परतणार, मग मी तुम्हाला दाखवणार. आणि आपल्याला ना मसाला भाजायला म्हणजे जेव्हा आपण हे सगळं करून घेऊ ना तेव्हा मसाल्याला फोडणी द्यायच्या वेळेस ह्या मटणाला 2 मसाले लागतात. एक कच्चा मसाला परतताना आणि मटण शिजून झालं ना मग आपण फोडणी देऊ ना मटणाला, डबल फोडणी देणार ना तेव्हा आपल्याला हा मसाला टाकायचा. ह्याला मी पूर्ण भाजणार, वाटणार आणि फोडणी टाकणार, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्यात सुकं खोबरं, अद्रक, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि कांदा हे सर्व भाजणार आहे. आणि मटण झाल्यानंतर वरून परत मी थोडी कोथिंबीर कापून टाकणार. हे बघा फोडणीला तेजपत्ता, कांदा, कढीपत्ता एवढं चांगलं फ्राय करून घ्यायचं. नंतर टोमॅटो टाकायचा आणि मग तो नंतर आपला तो कच्चा मसाला आहे ना वाटलेला तो टाकायचा. याला कांद्याला फ्राय हो द्या, मी दाखवते तुम्हाला. आता टोमॅटो बघा, कांदा चांगला फ्राय झाला आहे. आता टोमॅटो टाकतो. टोमॅटोला पण मस्त लाल करून घेते आणि यात थोडंसं हळद आणि मीठ टाकते. छोटी छोटी चमचे आहे ना म्हणून 2 टाकणार आहे, छोटे आहेत ना चमचे. आणि मीठ अंदाजाने आपल्याला जसं आणि खारट हवं आहे ना त्या हिशोबाने आपल्या टेस्टप्रमाणे टाकायचं. आता मी ह्याला परत हलवणार. आता आपण ह्याच्यामध्ये ना मटण टाकूया आणि तो कच्चा वाटलेला हा कच्चा वाटलेला मसाला मी तुम्हाला दाखवला होता ना तो पण टाकते बघा. आता या मटणाला मस्त हलवून घेते मी. याला एकदम ना पाणी सुटेपर्यंत परतायचं. आता परतून झालं ना तेव्हा पण मी तुम्हाला दाखवते बघा. परतून होऊ द्या मग दाखवते. परतून झाले बघा. असं परतलं मटण. आता ह्याच्यामध्ये ना गरम पाणी, आता हे परतलं ना मी ह्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकणं शिजण्याला. नेहमी ना गरम पाणी टाकायचं शिजताना. आपल्याला जेवढं पाहिजे ना आळणी पाणी तेवढं पाणी ओतायचं. आता मला थोडं जास्त पाहिजे म्हणून मी जास्त हे करते. आणि मी ह्याच्या ना 2 मटण आहे ना त्याच्यामुळं मी 2-3 शिट्ट्या काढून घेणार आणि मग पुढचा प्रोसिजर दाखवते मी तुम्हाला काय करणार ते. तुम्हाला जर सर्दी झाली, ताप आला ना तर हे सूप माझ्या पद्धतीने नक्की असं सूप बनवा मटणाचं आणि प्या, बघा तुम्ही लगेच बरं होणार. आणि आता हा मसाला भाजायला घेतला आहे कांदा खोबऱ्याचा, म्हणजे ह्याला वाटून मग आपल्याला मटणाला फोडणी द्यायची. तर मी तुम्हाला दाखवते. खोबऱ्याचं भाजलेलं वाटण हे आणि हे आपल्याला ना भातासाठी पाहिजे. आम्ही मटणावर ना असा एक वेगळ्या प्रकारचा भात बनवतो. त्यात थोडे लवंगा, मिरी, 1 दालचिनी तुकडा, 2 हिरवी वेलची आणि 2 तेजपत्त्याचे पानं आणि हे हळद आणि मीठ एवढं आम्ही भातामध्ये टाकणार. पण आता मटणाच्या फोडणीला आहे ना हा कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण, हा मसाला आपला घरचा मसाला हा आणि हळद मीठ तर पहिलं टाकलेलंच आहे म्हणून फक्त आता मसाला आणि भाजलेलं वाटण कच्चा मसाला हे आणि पाणी केलं होतं मी तुम्हाला पहिले दाखवलं होतं ना. बघा 2-3 शिट्ट्या करून बघा या असं आणि पाणी झालं बघा. हे तुम्हाला सर्दी वगैरे झाले ना, ताप आल्यानंतर हे ना प्यायचं तुम्ही आणि पाणी, हे खूप चांगलं असं पद्धतीला. आता ह्याला ना आपल्याला भाजलेल्या मसाल्याने ना फोडणी लावून द्यायची. मी तुम्हाला दाखवते. हे आता आपण शिजून घेतलंय कच्च्या मसाल्यामध्ये. दाखवते मी तुम्हाला पुढची प्रोसिजर. आता आपण हे शिजवलेलं मटण आहे ना याला आपण फोडणी देणार आहे. आता आपण टोपामध्येच कालवण करणार आहे. मग अशी आपण कमी तेल टाकलं कारण आपल्याला फोडणी द्यायचं होतं तर इथं आपलं तेल जास्त पडणार होतं म्हणून. आणि कांदा खोबरं, अद्रक, कोथिंबीर, लसूण हे सर्व वाटलेलं भाजलेलं वाटण तुम्हाला मी दाखवलं होतं ते टाकते वाटण. आता भाजलेल्या मसाल्याचं वाटण म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण. मला एवढंच बस म्हणून थोडंच टाकलं.
आणि आपला घरचा मसाला आणि वर्षभरचा करून ठेवतो ना तो मसाला. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचा. आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून मी 2 चमचे टाकले. आपण मग अशी कच्च्या मसाल्यामध्ये सगळं मटण चिकन सगळं टाकलं होतं. कढीपत्ता, तेजपत्ता, म्हणून याला आपल्याला काय नाही टाकायचं. फक्त आपला घरचा मसाला आणि आणि वाटलेलं ते भाजलेलं वाटण वगैरेच टाकायचं. कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण नाही, कुठलेला मसाला, हळद वगैरे काहीच नाही टाकायचं. सगळं आपल्या त्याच्यामध्ये आणि पाण्यामध्ये ना. आता याला जरा तेल सुटून देऊया आपण आणि मग ते आणि पाणी टाकायचं शिजलेलं. हे बघा येऊन बघा, बघा मसाल्याला बघा किती तेल सुटले. याचा अर्थ आपला मसाला पहिलं पण तर भाजलेलंच आहे. हे बघा हे आणि पाणी आहे ना, हे टाकायचं. आता मी हे पाणी टाकते. मला जेवढं पाहिजे ना तेवढे ग्रेव्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकायचं. आता मला ह्याच्यामध्ये अजून थोडे ग्रेव्ही लागणार आहे. मी थोडं पाणी टाकते ह्याच्यात. हे जरा घट्ट झालं ना, थोडं पातळ करायचं मला. चला आता आपण मित्रमैत्रिणींनो, आता आपण ना मटणाच्या कालवणाबरोबर भात पाहिजे ना, तो भात बनवायला घेऊया. हे बघा काय काय, गरम मसाला, लवंग, मिरी, हिरवी वेलची, तेजपत्ता, दालचिनी, एवढं याच्यामध्ये. बस एवढंच टाकायचं. आणि याच्यामध्ये हे धुतलेले तांदूळ, थोडीशी हळद, हे हळद खाली चांगली, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं. कारण आपल्या मटणाच्या कालवणामध्ये पण मीठ आहे ना, जास्त मीठ नको लागायला म्हणून थोडंसं टाकणार, जास्त नाही टाकणार. कारण भातामध्ये जर मीठ नाही टाकलं तर चव नाही येणार ना भाताला, म्हणून मीठ टाकायचं. हे असं आम्ही, हा जिरा राईस नाही आहे बरं का मैत्रिणींनो. हे आहे ना मटणाबरोबर खायचं. हा आमच्या सासूबाई बनवायचा असा भात. थोडा अख्खा गरम मसाला टाकायचा, तेजपत्ता टाकायचा, हळद टाकायचं, मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं. आता मी आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार. आपल्याला भाताला लागतं ना तेवढं. आता त्या भांड्यामध्ये तांदूळ राहील ते पण टाकते त्यात. हे इंद्रायणी तांदूळ आहे ना, म्हणून ह्याला जास्त पाणी नाही लागत. आता हे भातामध्ये पाणी टाकणार शिजायला. ह्याला 1 चमचा वरून तूप टाकणार. तुम्ही मोजून टाका, मला अंदाज आहे म्हणून मी डब्याने टाकलं आहे. 1 चमचा तूप टाकलं आहे म्हणजे भाताला खूप सुंदर वास येतो. तुम्ही आहे ना माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. मटणचं कालवण आणि असा पिवळा भात कॉम्बिनेशन करा. शिजला ना की मी तुम्हाला दाखवतेच. इकडे मटण उकळत आहे आणि इकडे आपला भात शिजतोय. तुम्हाला मी मटणचं कालवण केलं आहे ना, म्हणून त्याच्यावर भाकरी खूप छान लागतं, म्हणजे ज्वारीच्या भाकरी. आणि हा पिवळा भात हा नक्की करून बघा, सोपा आहे. मी तुम्हाला दाखवलं आहे कसं ते. हा बनवा. आता आपण कालवून देऊया. या कालवून सर्व करूया. बघा हे बघा किती मस्त आहे. बघा तेजपत्ता मध्ये मध्ये येतं. हे बघा कसं वाटलं तर नक्की सांगा. आजची थाळी तुम्हाला कशी वाटली, बुधवार स्पेशल थाळी कशी वाटली ना ते नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब आणि